हॅलो फ्रेंड्स, मी रेखा. मी तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की 3 पीस पेपर कटिंग कशी करायची. पूर्ण उंची घेते मी. पूर्ण उंची आहे माझी 12.5. हे बघा, पूर्ण उंची आहे माझी 12.5. त्याच्यात मी 1 इंच मिळवले, किती झाले 13.5. ठीक आहे. पूर्ण उंची शोल्डर घेणार आहोत 5.5 इंचाचा. गळा घेणार आहोत 2.5 इंच. त्याचा मुंडा हा 5.5 इंचाचा पाहिजे. हा बघा, जेवढा आपण शोल्डर घेतो 5.5 इंचाचा, तेवढाच आपला मुंडा पण 5.5 इंचाचा पाहिजे. हां, मी घेतलेला आहे 5.5 इंचाचा मुंडा आहे. बघा, आता मी तुम्हाला रेष देऊन दाखवते. झाले आपला 5.5 इंचाचा मुंडा. ठीक आहे. आता मी छाती घेत आहे. छातीत मी तुम्हाला किती वेळा सांगितलेले आहे, प्रत्येक व्हिडिओत मी सांगते की छाती आपली 7 इंचाची असेल तर आपल्याला 1.5 इंच मिळवायचे आहे. किती झाले? 1.5 इंच मिळवले 8.5. मी छाती घेत आहे मी छाती घेत आहे 7 इंचाची आणि त्यात 1.5 इंच ॲड केलेले आहेत. किती झाले? 8.5. ठीक आहे. आता आपण रेष देऊन घेऊया. आता सेम इथे असंच करूया आपण. ठीक आहे. हे बघा, 7 आणि 1.5 इंच मिळवले 8.5. तर या 8.5 वर आपण एक रेष देऊन घेऊया. ठीक आहे. बघा, आता आपला पुढचा गळा आहे आपण 5.5 इंचाचा घेऊया. हे बघा, पुढचा गळा घेतोय 5.5 इंचाचा. हां, इथे आपण जॉईंट करण्यासाठी एक टिक मार्क करूया. हे बघा, आपण जॉईंट करून घेऊयात. ठीक आहे. त्याला आपण गोल शेप देऊन घेऊया. दिला. हा झाला आपला. हे मी लिहून पण दाखवते तुम्हाला. पुढचा गळा, हा झाला पुढचा गळा. ठीक आहे. आता हे झालं आपले माप. हा झाला आपला चौकोनी भाग. आता हे बघा, मुंड्यात आपल्याला एकच, प्रत्येक याच्यात सांगते मी तुम्हाला, मुंड्यात आपल्याला 1 इंच द्यायचं आहे. हा बघा, ठीक आहे. हा झाला आपला मुंड्यात. आता आपल्याला प्रिन्स कट काढायचे. आता प्रिन्स कट आपण कशी प्रिन्स कट, आता इथून डायरेक्ट आपण प्रिन्स कटचा भाग देतो. आता आपण प्रिन्स कटला पहिले योकपट्टी काढूया. मी तुम्हाला प्रत्येक याच्यात सांगते, आपली प्रिन्स कट 2.5 योकपट्टी आपली 2.5 इंचाची. इकडे पुढच्या गळ्यात आपण हा पुढचा गळा, पुढच्या गळ्याच्या भागाला आपल्याला 3.5 इंचाची आणि इकडे आपल्याला 2.5 इंचाची अशी योकपट्टी पाहिजे. तर ती व्यवस्थित शेप येण्यासाठी आपण इथे 3.5 इंचावर टिक मार्क करून, इथे 2.5 इंचावर टिक मार्क करून, हे बघा, आता इथून आपण सरळ घेऊ. ठीक आहे. आता बघा, ही बघा, ही झाली आपली योकपट्टी. आपल्याला आता प्रिन्स कट करायचं. तर मी तुम्हाला प्रिन्स कट कसा काढायचा हे सांगते. बघा, आपण इथून घेतला 3.5 इंचावर एक टिक मार्क केली. ठीक आहे. 3.5 इंचावर टिक मार्क केली. इथून 1.5 इंचावर टिक मार्क केली. हां, आणि इथे आपण हे बघा, आता इथून आपण, जर तुम्हाला मी शेप देण्यासाठी खडू घेतलेला आहे. आपल्याला कसं स्केच पेननी व्यवस्थित आपला आकार येत नाही, त्याच्यामुळे आपण खडूनी व्यवस्थित आकार, हे बघा, खडूनी व्यवस्थित आकार करून घ्यायचा आहे पहिले. हे बघा, झालं. हे बघा, खडूने आपण व्यवस्थित आकार करून घेतलेला आहे. आता आपण स्केच पेनने आता ही होती आपली सपाट. हे बघा, मी प्रिन्स कट योकपट्टीला जॉईंट प्रिन्स कट दाखवलेले. आता आपण वेगळी एक ट्रिक आजमावू. हे बघा, एक व्यवस्थित सांगते. बघा, आपल्याला इथून घ्यायचे 2 इंच. ठीक आहे. इथं पण घ्यायचे आपल्याला 2 इंच. हां, आता ही आणि ही आपल्याला जॉईंट करायचं आहे. बघा, ठीक आहे. आता हे जे 2 इंच आपण इथे सोडलेले आहेत ना, तेच आपण इथे अटॅच करूया. हे बघा, 2 इंच अटॅच करू. बघा, 2 इंच
अटॅच केलं, हे बघा. आता इथून आपल्याला, ठीक आहे, हे बघा. आता हे जे आपण इथं सोडलेले आहेत, हे आपला कटिंग करून जाईल भाग, आणि तोच भाग आपण इथं घेतलेला आहे. तर हे आपल्याला इथे अशी थोडी क्रॉस कटिंग करायची, हे बघा. बघा, अशा रीतीने आपली झालेली आहे योगपट्टी अटॅच प्रिन्स कट. ठीक आहे. आता मी तुम्हाला, जर तुम्हाला व्यवस्थित समजलं नसेल तर मी तुम्हाला परत एकदा समजावून सांगते. हे बघा, आपलं प्रिन्स कट, प्रिन्स कट आपण डायरेक्टली शिवतो. ठीक आहे. काही प्रिन्स कट डायरेक्ट शिवतो, आपल्याला योगपट्टी वगैरे कोणी प्रिन्स कटला लावत नाही. पण मी तुम्हाला ही वेगळी कटिंग प्रिन्स कटची दाखवलेली आहे. ही तुम्ही एकदा शिवून घालून बघा, तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि तुम्हाला एकदम चांगली वाटेल ही. 12.5 मी 1 इंच मिळवला, किती झाले 13.5. हां, आता 13.5. आता शोल्डर आपण प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शोल्डर आपला 5.5 इंचाचा घ्यायचा आहे. हा बघा, मी घेतलेला आहे 5.5 इंचाचा. त्याच्यात गळा सोडलेला आहे 2.5 इंचाचा, आणि त्याच्यात आपण हा गळाही 5.5 इंचाचा घेतलेला आहे. बघा, हा गळा घेतलेला आहे 5.5 इंचाचा, आणि मुंड्यात सेफ दिलेला आहे. हा आहे पुढचा गळा. आणि जो आपण जर याची मी तुम्हाला अस्तरवरती कटिंग, ब्लाऊजवरती कटिंग आणि टिचिंग पण दाखवणार आहे. हा बघा, आता आपला शोल्डर झाले 5.5 इंचाचा. आता आपला मुंडाही मी 5.5 इंचाचा घेते. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगितलेला, आपला शोल्डर जेवढं 5.5 इंचाचा तेवढंच मुंडाही 5.5 इंचाचा पाहिजे. जर तुम्ही शोल्डर 6 इंचाचा घेतला तर मुंडाही आपला 7.5 इंचाचा घ्यायचा, 7 इंचाचा घ्यायचा आहे. ठीक आहे. आता बघा, मुंड्यात मी 1 इंचचा माप घेऊन मुंड्यात सेफ दिलेला आहे. आपली पूर्ण छाती आहे 7 इंचाची, तर त्याच्यात मी 1.5 इंच मिळवले. बघा, 7 इंचाची छाती आहे, त्यात प्लस 1.5 इंच आपण मिळवून प्लस किती झाले 8.5 घेतलेले आहेत. ठीक आहे. हे 8.5 घेतलेलं आपलं पूर्ण छाती आहे. आपली चौथा भाग आहे आपला 7 इंचाचा, त्यात आपण 1.5 इंच मिळवले, झाले 8.5 इंच. ठीक आहे. त्यावर आपण रेष देऊन घेतली आहे. आपली योगपट्टी आपण 3.5 आणि 2.5 इंचची घेतलेली, 3.5 इंचाची. हे बघा, 3.5 इंच, आणि ते घेतलेले योगपट्टी 2.5 इंचाची. ठीक आहे. जशी आपण योगपट्टी घेते तशीच. आता इथे बघा, आता मेन काय इथे सगळी चुकतात. हे बघा, इथे घेतलेला आहे आपण, हा घेतलेला आहे आपण 2 इंच, तसंच हाही घेतलेला आपण 2 इंच. ठीक आहे. हा 2 इंच. आता हा आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे. हां, आता ते हेच 2 इंच आपण इथे वाढवले. हे बघा, हे 2 इंच वाढवणे. हे बघा, इथे आपण वाढवलेले. ठीक आहे. आता आपण जे कटिंग करू ती क्रॉस कटिंग होऊन जाईल, त्याच्यामुळे आपल्याला ही कटिंग नाही करायची, आपल्याला ही कटिंग घ्यायची. ठीक आहे. अशा रीतीने झालेलं आहे आपल्याला योगपट्टी अटॅच प्रिन्स कट. आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. बघा, हे बघा, आपल्याला योगपट्टी हीच ठेवायची. आता मी हा शेप आहे तो काढून टाकते. हा बघा, आणि हा बघा, आता हा झाला, आणि बघा, ठीक आहे, हा झाला आपला. आता हा इथून आपण थोडंसं एक्स्ट्रा भाग कापून टाकूया. हा बघा, ही झाली आपली प्रिन्स कट अटॅच योगपट्टी. काही व्हिडिओ हा
कसा ब्लाऊजवर कटिंग करायचं आणि याची टिचिंग कशी करायची हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.